नमस्कार, मी स्वाती कांबळे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज घेऊन येत असतो. तर या वर्षीची वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीची ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. तर पुणे युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले जाणारे वेगवेगळे कोर्सेस कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी आणि एकूण ऍडमिशन प्रोसेस जाणून घेण्यासाठी ही एक डेडिकेटेड व्हिडिओ सिरीज आपण या चॅनलवर सुरू केलेली आहे. या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऍडमिशन प्रोसेस नक्की काय आहे, कोणकोणत्या कोर्सेससाठी ऍडमिशन कसं घ्यायचं आहे, नक्की त्यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कशी कंडक्ट केली जाते आणि वेगवेगळे मास्टर्स इंटिग्रेटेड कोर्सेस कोणकोणते आहेत, युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले जाणारे हे जाणून घेतलेले आहे. तर ते व्हिडिओज देखील नक्कीच पहा. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सने ऑफर केलेले पीजी डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस कोणकोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. तर वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे आहेत युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असणारे ते अशा प्रकारचे कोर्सेस ऑफर करत असतात दरवर्षी. आणि हे कोर्सेस करण्याचा एक खूप मोठा बेनिफिट हा आहे की हे बऱ्यापैकी कोर्सेस जे असतात ते पार्ट टाइम या स्वरूपात अवेलेबल आहेत. म्हणजे त्यांचं टायमिंग हे थोडे फ्लेक्झिबल असतात किंवा कमी ड्युरेशनचे हे कोर्सेस असतात. 3 महिन्यापासून 6 महिने ते 1 वर्ष अशा प्रकारचं ड्युरेशन असणारे हे कोर्सेस आहेत. तर स्टुडंट्ससाठी ही एक चांगली संधी आहेच. त्याचबरोबर जे लोक शिक्षणाच्या प्रवाहातून काही काळासाठी दूर गेलेले असतील किंवा ते वर्किंग असतील तर अशा लोकांसाठी देखील ही खूप चांगली संधी आहे की त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात परत येता येईल किंवा तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्या विषयामधला ऍटलिस्ट तुम्ही एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तर या सर्वांसाठी ही खूप चांगली संधी आहे. तर ही माहिती अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ शेअर नक्कीच करा आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर नक्की ही एकूण प्रोसेस काय असते, वेगवेगळ्या कोर्सेसची एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत आणि एंट्रन्स एक्झामचं फॉर्मॅट कसं आहे हे पाहण्यासाठी मी तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट थ्रू नॅव्हिगेट करत हे डिटेल्स शेअर करणार आहे. तर पुणे युनिव्हर्सिटीच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षातील ऍडमिशन प्रोसेसचा भाग होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायला लागेल. www.unipune.ac.in ही पुणे युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटचा इंटरफेस असा दिसतो. इथे तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे एक जो ब्लिंक होणारा सेक्शन आहे एसपीपीयू कॅम्पस ऍडमिशन्स 2022-23 इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची ऍडमिशनची पूर्ण प्रोसेस इथे तुम्हाला कळेल किंवा सर्व नोटिफिकेशन देखील इथेच अपलोड होतात. तर हा एक खूप महत्वाचा सेक्शन आहे. तिथे क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारची विंडो तुम्हाला दिसते. या पोर्टलचं नाव आहे कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म किंवा सीसीईपी. तर या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करायला लागेल. तुमचे सर्व डिटेल्स फिल करून तुम्हाला स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड हा जनरेट करावा लागतो आणि याच युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेस, ऍडमिशन प्रोसेस आणि इतर सर्व महत्वाच्या पुढच्या ज्या काही प्रोसेसेस असतात त्या कम्प्लीट करू शकता. त्यामुळे हा युजर आयडी आणि पासवर्ड खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही लक्षात देखील ठेवायला हवा. आणि हा युजर आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसना अप्लाय करू शकता. एक महत्वाची गोष्ट अशी देखील आहे की तुम्ही ऍट अ टाइम काही कोर्सेसना अप्लाय करू शकता, एंट्रन्स देऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला जो कोर्स जास्त सुटेबल वाटतो तिथे ऍडमिशन घेऊ शकता. तर इथेच हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. पहिलं नोटिफिकेशन हे जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यांच्यासाठीचं आहे. दुसरं आहे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याच्यासाठीचं आहे, जे आपण डिटेलमध्ये आता पाहूयात. त्याचबरोबर इतर महत्वाचे जे एंट्रन्स रिलेटेड डिटेल्स आहेत त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथून पुढचे सर्व नोटिफिकेशन किंवा मेरिट लिस्ट आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस या संदर्भात तुम्हाला या साईटला व्हिजिट करावं लागेल. तर हे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी सुरुवातीलाच आणि ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला इथूनच कम्प्लीट करावी लागते. तर हे जे महत्वाचं नोटिफिकेशन आहे पीजी डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसच्या संदर्भात ते आपण डिटेलमध्ये आता पाहूयात. तर हे आहे नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन फॉर व्हेरियस डिप्लोमा कोर्सेस 2022-23 या अकॅडमिक इयरमध्ये जे कोणते डिप्लोमा कोर्सेस आहेत त्यासाठीचं हे नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये ऑनलाईन एंट्रन्स संदर्भात देखील महत्वाचे डिटेल्स शेअर केलेले आहेत. तर जसं मास्टर्ससाठी एंट्रन्स एक्झाम आहे तशी बऱ्याचशा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेससाठी देखील तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर या ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. बेसिकली 15 जून पासून वेगवेगळ्या कोर्सेससाठीची ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे 12 जुलै आणि विथ लेट फीस तुम्ही 17 जुलैपर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी एक एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि त्याचं ड्युरेशन असणार आहे 1 तास. तर काही डिपार्टमेंटसाठी ही एंट्रन्स एक्झाम
द्यावी लागते आपल्याला, तर काही डिपार्टमेंट्स काही कोर्सेससाठी स्पेसिफिकली तुम्हाला एक्झाम देखील करतात या एंट्रन्स एक्झाम मधून. आणि यासाठी ऍप्लिकेशन फी आहे 600 रुपये आणि जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 400 रुपये अशी ही फी आहे. तर ह्या एंट्रन्स एक्झामचं फॉर्मॅट काही डिपार्टमेंट्समध्ये थोडंफार चेंज होऊ शकतं, पण इन जनरल जे मास्टर्स साठीचं फॉर्मॅट आहे तेच कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेलं असतं आणि एक्झामच्या संदर्भातील सर्व डिटेल्स आणि सिलेबस असेल हा वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि सगळे ऍडमिशन्स हे एंट्रन्सच्या बेसिसवरच होतात. तर जशी मास्टर्ससाठी एक्झाम आहे जी आहे 100 मार्कांची, ज्याच्यामध्ये सेक्शन ए सेक्शन बी असं सेग्रिगेशन आहे. सेक्शन ए हा जनरल किंवा ऍप्टिट्यूड रिलेटेड असतो आणि सेक्शन बी हा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो. तर त्यानुसार प्रत्येक डिपार्टमेंटच्या गरजेनुसार याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. तर असं हे जनरल टेंटेटिव्ह स्वरूप आहे एक्झामचं आणि ह्या सर्व एक्झाम्स ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये होतात. तर काही डिपार्टमेंट्स ह्या काही वेळेला रिटर्न फॉर्मॅटमध्ये देखील एक्झाम घेऊ शकतात. तर त्याचे सर्व डिटेल्स हे अपडेट केले जातील आणि ही सर्व ऍडमिशन प्रोसेस आपल्याला आधी दाखवलेल्या CCEP पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण करावी लागणार आहे. इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत जे तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करण्याआधी वाचायला हवेत नक्कीच. आणि इथे आपल्याला एक डिटेल लिस्ट दिलेली आहे वेगवेगळे कोर्सेस जे युनिव्हर्सिटी ऑफर करतं त्यांची. तर आपण स्टेप बाय स्टेप हे कोर्सेस पाहूयात. तर वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत. पहिली आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टी. तर काही डिपार्टमेंटचे काही प्रकारचे PG डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आपल्याला ऑफर करतात. तर आपण एकदा त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील इथे डेफिनेटली पाहायला हवेत आपण. तर काही कोर्सेसना एक स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. आपण त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फिट होत असू तरच आपल्याला त्या ऍडमिशन प्रोसेसचा भाग होता येतं. इथे इनटेक कपॅसिटी देखील दिलेली आहे प्रत्येक कोर्ससाठी, ती देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आणि हे सर्व ऍडमिशन्स एंट्रन्सच्या मार्क्सच्या मेरिटच्या बेसिसवरच होतात. त्याच्यामुळे एंट्रन्स ही एक महत्वाची स्टेज आहे ऍडमिशन प्रोसेस मधली. तर डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स कडून PG डिप्लोमा इन इंटिग्रेटेड अर्बन वॉटर मॅनेजमेंट हा PG डिप्लोमा ऑफर केला गेलेला आहे. किंवा डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी कडून PG डिप्लोमा इन जिओ टेक्नॉलॉजी हा एक स्पेसिफिक डिप्लोमा ऑफर केला गेलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत येणारे डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडून PG डिप्लोमा इन इंडियन फिल्म स्टडीज हा एक 1 इयर ड्युरेशन असणारा कोर्स इथे त्यांनी ऑफर केले गेलेला आहे. तर कोणत्याही स्ट्रीम मधून जर तुमचं बॅचलर्स झालेलं असेल तर तुम्ही या डिप्लोमासाठी इलिजिबल असतात. तर PG डिप्लोमाला अप्लिकेशन करण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया आहे तुमचं बॅचलर्स कम्प्लीट असायला हवं हा असतो. आणि काही कोर्सेससाठी तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून जरी बॅचलर्स झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल असता. तर काही कोर्सेससाठी स्पेसिफिक इलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत. जसं की डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटर कडून हा जो कोर्स ऑफर केला गेलेला आहे त्याच्यासाठीचे जी रिक्वायरमेंट आहे ती खूप स्पेसिफिक आहे. तर असे बरेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडून ऑफर केले गेलेले कोर्सेस आहेत, जसे की ऍडव्हान्स नेटवर्क सिक्युरिटी मधला कोर्स आहे किंवा डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च टेक्नॉलॉजी आहे. असे काही खूप स्पेसिफिक कोर्सेस देखील पुणे युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स ऑफर करतात. जसं की PG डिप्लोमा इन डेटा सायन्स अँड AI हा एक कोर्स आहे ज्याची इनटेक कपॅसिटी आहे 30. तर तुम्ही हे सर्व स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून या कोर्सेसना ऍप्लिकेशन करू शकता आणि एंट्रन्स एक्झाम नंतर तुम्ही या ऍडमिशन प्रोसेसचा भाग होऊ शकता. त्यानंतर दुसरी फॅकल्टी आहे ह्युमॅनिटीज फॅकल्टी, ज्याच्या अंतर्गत विविध डिपार्टमेंट्स आहेत जे PG डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आपल्याला ऑफर करतात. त्याच्यामध्ये आहे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, यांच्याकडून वेगवेगळे मास्टर्स प्रोग्राम देखील ऑफर केले गेलेले आहेत. त्याचबरोबर PG डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी महाराज विजन अँड नेशन बिल्डिंग हा एक खूप स्पेसिफिक आणि युनिक PG डिप्लोमा कोर्स आहे जो ऑफर केला गेलेला आहे. त्याची इनटेक कपॅसिटी 40 आहे आणि तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही या डिप्लोमासाठी इलिजिबल राहता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज या डिपार्टमेंट कडून PG डिप्लोमा इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट ऑन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी हा 1 इयर ड्युरेशन असणारा PG डिप्लोमा ऑफर केला गेलेला आहे, ज्याची इनटेक कपॅसिटी आहे 25. आणि कोणत्याही स्ट्रीम मध्ये तुम्ही बॅचलर्स झालेला असाल तर या डिप्लोमासाठी तुम्ही इलिजिबल आहात. तर हे 2 कोर्सेस हे खूप युनिक आहेत जे पुणे युनिव्हर्सिटी आपल्याला ऑफर करतंय, तर याचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेसच्या अंतर्गत फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, रशियन, स्पॅनिश या लँग्वेजेसमध्ये आपल्याला
सर्टिफिकेट, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा या प्रकारचे काही कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत. त्यांचे काही स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन्स आहेत. यावरचा मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच करणार आहे. पण जर सध्या तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही हे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज नक्कीच चेक करा. याची इनटेक कपॅसिटी बऱ्यापैकी जास्त आहे इतर कोर्सेसपेक्षा. त्यामुळे खूप लोक असे आहेत जे जॉब करत करत किंवा इतर काहीतरी शिक्षण घेत फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस कडून हे खूप वेगवेगळे कोर्सेस इथे ऑफर केले गेलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा. याच्यावरचा डेडिकेटेड व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन आणि हे सर्व अपडेट्स तुम्हाला जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि यापुढे देखील वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, जसे की डिपार्टमेंट ऑफ हिंदी आहे, जे डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज हा कोर्स ऑफर करतंय. ज्याच्यासाठी तुम्ही जर 12वी असाल किंवा ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा इतर कोणत्याही डिसिप्लिन मधून असाल तरी तुम्ही हा डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज करू शकता, ज्याची इनटेक कपॅसिटी आहे 30. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ मराठीकडून ग्रंथ निर्मिती व्यवहार हा एक कोर्स ऑफर केला गेलेला आहे, ज्याची इनटेक कपॅसिटी 40 आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ पाली आहे, जे मास्टर्स प्रोग्राम सोबतच डिप्लोमा कोर्सेस ऑफर करतात पालीमध्ये किंवा बुद्धिस्ट स्टडीज मध्ये. तर त्याचबरोबर सोशली एंगेज्ड बुद्धिझम असे काही डेडिकेटेड त्यांचे पीजी डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याची काही एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत आणि मोस्टली जर तुम्ही कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला या कोर्सेसना अप्लाय करता येतं. तर पाली डिपार्टमेंटकडून बरेच डिप्लोमा कोर्सेस इथे ऑफर केले गेलेले आहेत. जर तुम्ही इतर कोणत्याही फील्डमध्ये असाल आणि तुम्हाला पाली भाषा आणि बुद्धिझम किंवा आंबेडकरी क्राईट स्टडीज मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच या कोर्सेसना अप्लाय करू शकता. तर बेसिक डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडीज आहे, बेसिक डिप्लोमा इन पाली आहे, पीजी डिप्लोमा इन आंबेडकर अँड बुद्धिझम, डिप्लोमा इन बुद्धिस्ट क्लासिकल तिबेटियन किंवा ऍडव्हान्स डिप्लोमा इन पाली यासारखे कोर्सेस इथे ऑफर केले गेलेले आहेत. ते 1 ते 1.5 वर्ष हे ड्युरेशन असणारे हे काही कोर्सेस आहेत ज्यांना तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. पुन्हा डिपार्टमेंट ऑफ हिंदी कडून पीजी डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन हा पार्ट टाइम कोर्स इथे ऑफर केला गेलेला आहे. त्याच्या देखील एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर तुम्ही BA, BCom, BSc किंवा हिंदी स्पेशल जर तुम्ही केलं असेल तर या कोर्ससाठी तुम्ही एलिजिबल आहात. डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी कडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रोफेशनल स्किल्स इन क्लिनिकल अँड काउन्सिलिंग सायकॉलॉजी हा एक पीजी डिप्लोमा ऑफर केला गेलेला आहे. त्याचा खूप स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. जर तुम्ही MA सायकॉलॉजी किंवा MSW केलेलं असेल तरच तुम्ही या डिप्लोमाला अप्लाय करू शकता. त्याची इनटेक कपॅसिटी आहे 24. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन यांच्याकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रायबल डेव्हलपमेंट हा एक कोर्स ऑफर केला गेलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम कडून 2 पीजी डिप्लोमा ऑफर केले गेलेले आहेत. एक आहे जो मराठी या भाषेमध्ये होतो आणि दुसरा आहे जो पीजी डिप्लोमा इन डिजिटल मीडिया आहे. हे 2 कोर्सेस ऑफर केले गेले आहेत ज्याची इनटेक कपॅसिटी 40 आहे. जर तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स डिग्री क्वालिफाईड असाल, तुम्ही एंट्रन्स मधून क्वालिफाय होत असाल, मेरिटमध्ये येत असाल तर तुम्ही या कोर्सेसना अप्लाय करू शकता. तर मीडिया मधले काही कोर्सेस आणि फॉरेन लँग्वेजेस मधले काही डिप्लोमा अँड सर्टिफिकेट कोर्सेस याच्यावर मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच लवकरच अपलोड करेन. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स कडून पीजी डिप्लोमा इन डाटा अनालिटिक्स इन इकॉनॉमिक्स हा एक कोर्स ऑफर केला गेलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स केलेलं असेल तर तुम्ही या कोर्सला अप्लाय करू शकता. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड जेंडर स्टडीज कडून पीजी डिप्लोमा इन जेंडर कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडीज हा 1 इयर कोर्स आहे ज्याची इनटेक कपॅसिटी आहे 15. याच्यासाठी देखील तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स असाल तरी अप्लाय करू शकता. तर हा एक खूप चांगला कोर्स इथे आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन कडून डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स हा एक खूप स्पेसिफिक डिप्लोमा कोर्स ऑफर केला गेलेला आहे ज्याचे मिनिमम क्वालिफिकेशन आहे 12th आणि एज लिमिट देखील त्याला आहे 18 to 60. तर तुम्ही या सर्व क्रायटेरियाज मध्ये फिट असाल तर तुम्ही या कोर्सेसना अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारचे खूप वेगवेगळे कोर्सेस मोस्टली पीजी डिप्लोमा आणि वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस हे बऱ्याच डिपार्टमेंट्स कडून ऑफर केले गेलेले आहेत. आणि आधी म्हटल्याप्रमाणे या कोर्सेस चे काही कोर्सेस हे बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहेत किंवा पार्ट टाइम आहेत. तर तुम्ही वर्किंग असाल किंवा इव्हन हाऊसवाईफ ज्या असतात ज्यांना शिकण्याची इच्छा आहे किंवा ज्यांचं शिक्षणापासून थोडा गॅप आलेला आहे, त्यांना काहीतरी शिकायची इच्छा आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी ऑलरेडी मास्टर्स करतात किंवा बॅचलर्स करतात किंवा नुकतंच 12वी झालेलं आहे तर ते देखील त्यांच्या इतर शिक्षणासोबत हे कोर्सेस करू शकतात. हे खूप ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला याच्यातून नक्कीच मिळेल.
तर अशा प्रकारचे सर्व कोर्सेस हे ऑफर केले गेलेले आहेत. तुम्हाला ज्या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज नक्की चेक करा आणि त्यानुसार तुम्ही एंट्रन्ससाठी देखील प्रिपरेशन करू शकता. आणि जसं आधी म्हटल्याप्रमाणे फॉरेन लँग्वेजेसवर एक डेडिकेटेड व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन, कारण त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कोर्सेस आहेत जे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर इथून पुढचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ही खूप महत्वाची माहिती आहे जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी तुम्ही एक छोटीशी मदत म्हणून हे व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा आणि इथून पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनल सोबत नक्कीच राहा.